आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. गंगा वाराणसीची छोरी माझा पाठलाग करत इथपर्यंत आली. मला मारायला निघाली होती. मला मला या देवी सिंगला, या डॉक्टर अजित कुमार देवला, या गोपाळला, अरे मी दुनियाला येडा बनवतो, तू मला येडा बनव. हजारो शैतान मेले असतील तेव्हा माझ्यासारख्या हैवानाने जन्म घेतलाय आणि तू मला येडा बनव. तू काय सांगितलं मी दिल्लीवरनं आलीये, पण तुझ्या बॅगवर मी जेव्हा वाराणसीचं किचन बघितलं होतं ना, मला तेव्हा संशय आला होता. तू काहीतरी माझ्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत होतीस. हे न कळण्याइतपत मूर्ख नाहीये मी. तुला काय वाटलं ग? तू माझ्या बरोबर प्रेमाचं नाटक करशील? नाटक मी करत होतो. आलं का डोक्यात? गोपाळला शोधायला निघालीये. अरे कसं शोधणार? त्याला वर पाठवलं ना मी. खूपच साधा भोळा होता तुझा गोपाळ. लगेचच आंधळा विश्वास ठेवायचा. पण माणूसच आहे मी. पण शेवटी जे माणूस करतो तेच मी पण केला. विश्वासघात. तू इथं शोधत नव्हतं यायला पाहिजेस मला. चूक केलीस तू, खूप मोठी चूक केलीस. आता चूक केली म्हणजे शिक्षा मिळणारच ना. पाहुणे बाई आली कस का नाही अजून? लयच उशीर झालाय. आता जाऊन बघाव काय? नको, आईला उठवलं तर आई परत शिव्या घाले. मीच जात. गंगा किनारी तुझा गोपाळ भेटला होता मला. भजन काहीतरी गात होता. म्हटलं मराठी आहे, सातारचा आहे, लॉटरी लागली आपली. मग मी त्याच्याबरोबर मैत्री केली. त्याची खोटी ओळख घेऊन मी इथे आलो. मला वाटलं खूप साधा भोळा आहे, पण शातीर निघाला ग तुझा गोपाळ. तुझ्याबद्दल लपून ठेवलं ना त्यानं. जर मला आधी माहिती असतं तर तुला तिकडेच लुबाडून तुला मारून इथे आलो असतो मी. ठीक आहे, तेर आहे, दुरुस्त आहे. वेळ काय असून गेलेली नाहीये. तू इतक्या लांब माझा पाठलाग करत नव्हता यायला पाहिजे असा गंगा. तर चूक केलीये, चुकीची शिक्षा मिळणारच.
गोपाळ अरे कुठं होतास तू? अरे महत्वाचं कामानिमित्त बाहेर गेलो जरा. आता आलायस वय? नाही वाढून झालं आलोय. काम करत होतो, घरला निघालोय आता. बरं पाहुणी बाईला बघितलं का तू आमच्या? आता याला काहीतरी गोष्ट सांगावी लागेल. अय गोपाळ अरे सांग की बघितलं का पाहुणी बाईला? होईल का? मगाशी इथनच गेलं बघ त्या एस स्टँड कडे. एस टी स्टँडला? होय. एस टी स्टँडला का बरं गेले असतील रे? काय सांगितलं नाही बरं का, काहीतरी टेन्शन मध्ये दिसत होत्या. मी विचारण्याचा प्रयत्न केला पण इमर्जन्सी असं काहीतरी म्हणल्या. काय बाबा काय कळलं नाही मला. झपाझप पावलं टाकत निघून गेले. एकट्याच कशा गेल्या अशा? मला काय बोलल्या बी नाहीत त्या. मला बी काय बोलले नाहीत बघ. बर ठीक आहे राहू दे. मी येऊ का सोबत? नाही नको जातो मी. बघा नक्की. हा लाली गोपाळने केला का नाश्ता? हा त्यांच्या खोलीतच दिला मी. श्यामल नवरा कुठे आहे तुझा? आहेत की घरात. नाश्ता करायला नाही आला? विचारून येऊ का? नाही राहू दे. सुधाकर, ए बाळा सुधाकर. होय हो सुधाकर कडं काय महत्वाचं काम आहे तुमचं? होय येऊ देत त्याला मग सांगतो. हा आला. ये बस. कर बाबा नाश्त्याला नाही आलो रे? आप्पा माझी आठवण काढली आज तुम्ही. श्यामल दे नाश्ता दे त्याला. लाले गोपाळला किती खारी दिल्या तू? तेवढ्याच खारी दे त्याला, नाही तर काय त्याचं पोट भरणार नाही. अहो हे काय नवीन आता? नवीन कुठलं काय, नेहमीच आहे. आता गोपाळला काही दिलं की तुला आणि तुझ्या लेकाला द्यायलाच पाहिजे ना काहीतरी, हो की नाही? त्याच्या नावावर 2 एकर जमीन केली गोपाळच्या, तर लगेच तुमच्या बुडाला आग लागलेली दिसतीये. काय बोलताय हे? काय ग, याला 2 एकर जागा द्यायला यांनी घरासाठी काय केलंय? काय केलंय मला सांग. आजपर्यंत घरामध्ये 1 रुपया तरी दिला का त्यांनी? बरं मी म्हणतो पैशाचं दे सोडून, चल पोलीस स्टेशनात काहीतरी करतो दाखवून बापाचं नाव मोठं तरी केलं कधी? केलं? कुठून याला पोलीस म्हणून भरती केलं असं म्हणून गावातील लोक मला विचारताना हसतात माझ्यावर. आणि याच्याबरोबर हवालदार म्हणून लागलेली पोरं, अरे प्रमोशन घेऊन परीक्षा देऊन साहेब झाले, आणि ह्यो हाय तिथंच हवालदार. तर घरातल्यांनी जसं काही लय दिवं लावल्यात, मी किमान मानाची नोकरी तरी करतोय, बायकांचं झंपर शिवत नाही. रा